त्यांनी पश्चिम बंगालवासियांना दिलं। जात जनगणना थांबवण्याचे निर्देश केंद्राला देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जय मल्य बागची आणि विपुल एम पांचोली यांच्या पीठानं ही याचिका फेटाळली। 2 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयानं 2027च्या सार्वत्रिक जनगणनेत नागरिकांच्या जातीच्या माहितीची नोंद, वर्गीकरण आणि पडताळणी करण्यासाठी अवलंबल्या जाणाऱ्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक वेगळी जनहित याचिका विचारात घेण्यास नकार दिला होता। 2027ची जनगणना अधिकृतपणे 16वी राष्ट्रीय जनगणना आहे। 1931 नंतरची पहिलीच जनगणना असेल ज्यात सर्वसमावेशक जात गणनेचा समावेश असेल आणि ही देशातील पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना देखील आहे। निवासस्थानी रोकड मिळाल्या